टकल्यालाही कंगवा विकता येतो, फक्त विकणाऱ्याचे डोके खरात सारखे पाहिजे। त्याने विकलेले प्रोडक्ट एल्विश मध काय, ओशनो जल काय आणि त्याच्या किमती ऐकून त्याने जमवलेल्या 1,500 कोटी रुपयांच्या संपत्तीचे गणित तुम्हाला कळेल। 100 रुपये किलोने विकत मिळणारे चिंचोके लाखो रुपयांना विकायचा। एक चिंचोका 10,000 पासून लाख रुपयांपर्यंत। उर्जित खडे विकायचा 6,000 पासून 10,000 पर्यंत आणि जर फक्त हाय प्रोफाईल असेल तर तोच खडा 2 लाख ते 3.5 लाख रुपयांपर्यंत। टर्कीतून आणले सांगून एल्विश हनी 1 किलो मध विकायचा तब्बल 9 लाख रुपयांना। ओशनो जल हे तर मंत्र्यांमध्ये खूप फेमस होते म्हणतात आणि तो ते बनवायचा कसा तर कफ सिरप, पाणी आणि शक्तिवर्धक गोळ्यांचे मिश्रण करून आणि एक बाटली विकायचा तब्बल 50,000 रुपयांना। त्याने तर प्रार्थना करायचे सुद्धा पैसे छापले। त्याच्याकडे जाणाऱ्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची यादी जर खरंच स्पष्ट झाली ना तर आज अर्धे विधान भवन खाली होईल, अख्खे प्रशासन हलेल। महाराष्ट्राची आजची ही अवस्था पाहता कुसुमाग्रज म्हणतात तसे व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले।